नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग शिवताना कोणकोणत्या चुका टाळायच्या हे पाहणार आहे। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून मी जे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहे त्या तुमच्यासाठी फार उपयोगी पडणार आहेत। तर या इथे 34 साईजचा हा जो ब्लाउज आहे तो मी पहा अशा प्रकारे अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे आणि या इथे मी सर्व जे पार्ट आहेत ते मी तयार करून घेतलेलं आहे। याचं जर तुम्हाला कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर टक्स तिरका होऊ नये म्हणून काय करायचं आहे पहा, या इथे कटोरीचा मेन सेंटर करायचा आहे। म्हणजे कधी कधी काय होतं, थोडा कपडा इकडे तिकडे होतो, त्यामुळे एक बाजू छोटी एक बाजू मोठी होत असते कधी कधी। तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, बरोबर सेंटर काढायचा आणि इथे जर काही कपडा मध्ये सेंटरला जर काही एक्स्ट्रा असेल तर तो कट करून बरोबर व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आता या इथे पहा, आपल्या कटिंगनुसार इथे कुठेही कमी जास्त झालेलं नाही, कारण आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस कटोरी जी आहे ती चेक करतो आणि पाहतो कुठे वर खाली आहे का, आणि तेव्हाच आपण हे कट करून घेत असतो। त्यामुळे इथे कटोरीचा जो पार्ट आहे तो काही कमी जास्त झाला नाही। तर तुम्हाला या इथे कटोरीचा टक्स तिरका होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची आहे। तर इथे मी पहा, रुंदीला 1.5 इंच टक्स घेतलेला आहे आणि उंचीला 2.5 इंच टक्स घेतलेला आहे। तर आता आपण काय करायचं आहे, दुसरी शिलाई द्यायच्या अगोदर कटोरीचा पफ पाहायचा आहे आणि टक्स व्यवस्थित आलेला आहे का हे पाहायचं आहे। तर इथे तुम्ही कटोरीचा टक्स पाहू शकता, एकदम परफेक्ट असा आपला आलेला आहे। तर इथे मला कटोरी हवी आहे 5 इंच आणि जवळपास मला या इथे 1.5 इंच एक्स्ट्रा कटोरी ठेवायची आहे, कारण आपल्याला हुकाय पट्टीजवळ मार्जिन हवं आहे आणि साईड पार्टला आपण जेव्हा कटोरी जोडतो तिथेही मला मार्जिन हवं आहे। त्यासाठी मी 1.5 इंच तरी एक्स्ट्रा कटोरीचं मार्जिन, किंवा तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही या इथे 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे टक्स देऊन तुमची कटोरी जी आहे ती 6 इंच भरली पाहिजे। जर तुम्हाला जास्त मार्जिन लागत असेल तर मी या इथे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर एक साईडची आपली कटोरी तयार झाली। आता आपण दुसऱ्या साईडची कटोरी तयार करून घेऊया। तर तुम्हाला या इथे पहा, टक्स मारल्यानंतर जर कट करायचा नसेल तर तुम्ही तो टक्स जो आहे तो दुमडू शकता, नाहीतर कट करून काढू शकता। मी कट करून काढते, कारण परत कपडा जो आहे तो अडकला तर कटोरी चपटी झाल्यासारखी दिसते, हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी कट करते। तुम्ही काय करायचं आहे, जो ते आता हे मी जे टक्सचा शिल्लक राहिलेला कपडा कट करून काढला तिथलं जे टोक आहे ते तुम्ही दुमडून केलं तरी चालेल। तर आता या इथे पहा, मी ही कटोरी जी आहे ती परत चेक केली, दोन्ही कटोरी जी आहेत त्या बरोबर ठेवायच्या आहेत, एक कमी एक जास्त अशी ठेवायची नाही, नाहीतर काय होईल, आपण जेव्हा दोन्ही भाग तयार करू तेव्हा एक कटोरी जी आहे ती मोठी दिसेल आणि एक कटोरी जी आहे ती छोटी दिसेल। आता या इथे ह्या पार्टचा भाग पुढचा गळा जो आहे तो 5.5 इंच आहे, जास्त नाही आहे, त्यामुळे पहा साईड पार्टचा जो भाग आहे गळ्याजवळचा तो तुम्हाला छोटा दिसेल। आता ही कटोरी जी आहे ती आपल्याला जोडायची आहे। तर पहा, ठेवल्यानंतर जवळपास 1.5 इंच कटोरी जी आहे ती आपली एक्स्ट्रा पाहिजे। तर इथे बरोबर एक्स्ट्रा आहे। आपण कटिंग करताना सुद्धा पाहतो, पहा मी साईड पार्ट जो आहे तो कटोरीला मी लावून दाखवते आणि मगच कटोरी कट करते। जर तुम्ही माझे कटिंगचे व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये मी माहिती सांगत असते। तर आता या इथे पहा, कटोरी अगदी सावकाश अशी या इथे जोडत यायची आहे। कटोरी जी आहे ती ओढायची नाही, अगदी सावकाश सावकाश अशी स्टिच करत यायची आहे। तुमची कटोरी जी आहे ती अजिबात कमी पडणार नाही। आणि कटोरी जोडताना पहा, गळ्याजवळ थोडंसं कटोरीचं टोक जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे तिथला गळासुद्धा जो आहे तो मागे पुढे होत नाही। तर या इथे मी तुम्हाला अजून 2 टिप्स सांगितल्या, एक कटोरीला टक्स कसा द्यायचा हे सांगितलं। आता इथे कटोरी जोडताना
कटोरीचं थोडं एक्स्ट्रा टोक ठेवल्यामुळे पहा इथे गळ्याचा आकार जो आहे तो आहे असा राहतो. आणि दुसरं म्हणजे कटोरी आपली जोडण्याच्या आधीच चेक करायची आहे 1/2 इंच एक्स्ट्रा आहे का. या इथे मी या 3 टिप्स सांगितल्या, जेणेकरून तुमचा कोणताही पार्ट जो आहे तो कमी जास्त होऊ नये. आता इथे पहा कटोरी जी आहे ती परत चेक केली. आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी ठेवायची आणि हुकाय पट्टीसाठी आणि मार्जिन ठेवायचं आहे. परत मी या इथे गळा पहा चेक करत आहे. 5.5 इंच गळा आहे, तर बरोबर इथे 6 इंच गळा आपला भरणार आहे. वरती मी पहा मार्जिन ठेवलेलं आहे. आता या इथे मी क्रॉसपट्टी जी आहे ती मी या पद्धतीने तयार केलेली आहे. ओव्हरलॉक करून घ्यायचं असेल तर या पद्धतीने पट्टी जोडली तरी चालते, किंवा अंडरग्राउंड शिलाई मारून तुम्ही या इथे क्रॉसपट्टी जोडू शकता. तर इथे सुद्धा क्रॉसपट्टी जोडताना जो कटोरीचा भाग आहे त्याच्यापेक्षा क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते थोडंसं म्हणजे जवळपास 1/2 इंच ते अर्धा इंच एक्स्ट्रा पुढं गेलं पाहिजे, असं एक्स्ट्रा ठेवायचं आणि जोडायचं. याने काय होतं, क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तो तिरका होत नाही, बरोबर स्ट्रेटमध्ये होतो. जर पुढे एक्स्ट्रा झाला तर आपण तो कट करून काढू शकतो पहा, पण आतमध्ये आला तर ते तिरकं झालेलं व्यवस्थित होत नाही. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते. तर या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केलात तर एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज तयार होतो. आता या इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. पहा इथे जे क्रॉसपट्टीचं आपण एक्स्ट्रा टोक ठेवलेलं असतं ते थोडं बाहेर निघल्यासारखं दिसतं, तर ते कट करून काढायचं आणि हा जो भाग आहे तो पहा एकसारखा असा करून घ्यायचा. याने पहा परफेक्ट फिनिशिंग येतं ब्लाऊजला. आता इथे गळ्याजवळ सुद्धा मी थोडंसं जे काही मला वर खाली दिसत होतं किंवा तो धागा होता तो मी कट करून काढला. असं करत करत ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा फिनिशिंग एकदम छान येतं. आता याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहे. तर हा जो पार्ट आहे पहा एकदम छान असा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण दुसरा पार्ट पाहूया. तर मी हा तयार करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण भाग तयार झाल्यानंतर दाखवते. आता या इथे दोन्ही पार्ट जे आहेत ते मी तयार केलेले आहेत आणि हुक लूक पट्टीसाठी पहा मी पट्ट्यासुद्धा या इथे तयार केलेल्या आहेत. तर हुकासाठी पट्टी जी असते ती आपण आतमध्ये फोल्ड करतो, म्हणून या इथे मी अस्तरची पट्टी काढलेली आहे. आणि लूक पट्टी जी आहे ती आपण आतून वरती फोल्ड करतो, म्हणून या इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिकची पट्टी तयार करून ठेवलेली आहे. तर इथे हुक पट्टी जी आहे ती लावायच्या आधी थोडीशी मी आत्ता कट केली, या पद्धतीने कट करायची आहे आणि इथे पहा जोडत यायचं आहे. आता इथे दुमडण्यासाठी जेवढी पट्टी लागते तेवढी पट्टी या इथे एक्स्ट्रा ठेवायची आणि इथे स्टिच करायचं आहे. तर ती पट्टी जी मी आहे ती आतमध्ये फोल्ड केली आणि मग या इथे लॉक करून घेतलं. आता ही पट्टी जी आहे ती सरळ करायची या पद्धतीने आणि यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करायची. तर कशी पहा, आधी एकदा दुमडायची परत अशी डबल फोल्ड करायची म्हणजे, आणि ही पट्टी तयार करायची आणि एकसारखी फोल्ड करायची पहा, कुठे कमी जास्त अशी करायची नाही. आता या इथे ही जी पट्टी आहे पहा मी या पद्धतीने स्टिच करून घेते आणि एकदम कडेला अशी या इथे मी ही टीप देऊन घेतली पहा आणि आपली जी हुक पट्टी आहे ती तयार झाली. आता इथे गळ्याजवळ एक्स्ट्रा असेल तर ते मी कट करून काढणार आहे. तर या पद्धतीने हुक पट्टी आपली एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित तयार झाली. तुम्हीही या पद्धतीने लावू शकता. आता लूक पट्टी पहा या इथे मी या पद्धतीने तयार केली आहे. तर ही पट्टी जी आहे ते आपल्याला आतमध्ये उलट्या साईडला म्हणजे ब्लाऊजच्या उलट्या साईडला ठेवायची आणि मग ही पट्टी वरती फोल्ड करायची आहे. तर या पद्धतीने मी पट्टी ठेवली, त्यावरती हा जो भाग आहे पुढचा तो ठेवला. आता या इथे पहा कशी लावायची आहे ही पट्टी. थोडंसं एक्स्ट्रा पट्टी आपल्याला या इथे ठेवायची आहे खालच्या साईडला म्हणजे क्रॉस पट्टीच्या साईडला. आणि जेवढं शिलाई मार्जिन तुम्ही ठेवता
तेवढं शिलाई मार्जिन ठेवत आपण इथे ही पट्टी जोडत यायचं आहे. आता ब्लाऊज असा उलटा करायचा आणि ही पट्टी जी आहे ती पहा अशी फोल्ड करायची. तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे एक शिलाई देऊन घ्यायची. पहा इथे लॉक करून घ्यायचं आणि पहा जे राहिलेलं एक्स्ट्रा आहे ते मी आता कट करून करणार आहे. या पद्धतीने पट्टी लावली की एकदम परफेक्ट फिनिशिंग येतं पट्टीला. आता इथे पहा मी या पद्धतीने कट केली, तुम्हीही या पद्धतीने करा. आता ही पट्टी जी आहे अशा पद्धतीने वरती फोल्ड करायची. पहा या पद्धतीने. तर पहा मी फक्त वरच्या साईडला पट्टी फोल्ड केली आहे तरीसुद्धा किती छान अशी दिसत आहे. तर आता इथे मी सेंटरला एक टीप घेणार आहे आणि परत लूक जे आहेत ते मी मशीनवरतीच करणार आहे. जर तुम्हाला हाताने लूक करायचे असतील तर तुम्ही पट्टीच्या एकदम कडेला अशी एक टीप घ्यायची आणि सेंटरला एक टीप घ्यायची आणि या दोन्ही टिपेच्या मध्ये आपल्याला लूक तयार करायचे आहेत हाताने. तर मी हे लूक जे आहे ते मशीनवरती तयार करणार आहे नंतर. तर आता ही पट्टी लावल्यानंतर ह्या ज्या हुक आणि लूक पट्टी आहेत ते असं एकमेकावरती दोन्ही पार्ट ठेवून चेक करायचं कमी जास्त आहे का. तर पहा कुठेही कमी जास्त नाही आहे. जर या मी ज्या काही आता टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो करत करत जर ब्लाऊज स्टिच केला तर पहा कुठेही कमी जास्त होत नाही. तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे तो तयार झाला आणि पहा एकदम छान असं आपलं फ्रंट पार्ट तयार केलेला आहे. तर पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.